श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे। पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावास्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते। पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावास्या तिथीला पितरांची पूजाही केली जाते। असं केल्याने आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते। पंचांगानुसार 2024च्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी 30 डिसेंबरला पहाटे 4:01 सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला पहाटे 3:56 असणार आहे। आणि उद्या तिथीनुसार 30 डिसेंबरला अमावास्या साजरी करण्यात येणार आहे। 30 डिसेंबरला सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावास्या असे म्हटले जाते। या दिवशी श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहते। या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगतीही करू शकता। आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावास्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी 31 तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष अडचणी संकट विघ्न तर दूर होणारच आहे, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्यामध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। तर दोष म्हणजे काय, तर जर आपल्या घर आलं की आपल्या मुलांना नजर लागलेली असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तरीसुद्धा आपली मुलं वारंवार आजारी पडतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात। आणि जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून प्रत्येक आईने सोमवती अमावास्येच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे। आता ह्या उपायाकरता आपल्याला 31 तांदळाचे दाणे हे लागणार आहेत। आता जे 31 तांदळाचे आपण दाणे घेणार आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत। ते अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे। त्याचबरोबर आपल्याला 31 बेलपत्र सुद्धा घ्यायचे। जी 31 बेलपत्र आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची, ती अखंड असावी, कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावे। तसेच आपल्याला 1 तांब्याभर स्वच्छ पिण्याचं पाणीसुद्धा भरून घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे, तसेच 1 चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आणि ह्या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपण सोमवती अमावास्येच्या दिवशी एक तर सकाळी करू शकतो किंवा संध्याकाळी करू शकतो। बाहेर दुपारी आपल्याला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही आहे। शिव मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला उत्तर दिशेला उभं राहून अर्पण करायचं। उत्तर दिशा म्हणजे ज्या दिशेला जलाधारी असते, जिकडनं जल वाहतं त्या दिशेला आपल्याला तोंड करायचं आणि हे जे जल आहे ते आपल्याला संपूर्ण शिवलिंगावर अर्पण करायचं। जल अर्पण करताना निरंतर आपल्याला शिव महापुराणातील बीज मंत्राचा जप हा करायचा आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे, कारण शिव महापुराणामध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही महादेवांना काही नाही अर्पण केलं, फक्त 1 लोटा जल जरी अर्पण केलं तरी सुद्धा तुमच्या प्रत्येक मनोकामना महादेव पूर्ण करतात। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी आपण 31 बेलपत्र घेऊन गेलेले आहेत त्याचबरोबर 31 तांदळाचे दाणे घेतलेले आहेत, त्याच्यातला 1 बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे, त्यावर आपल्याला 1 तांदळाचा दाणा हा
ठेवायचं आहे आणि त्यानंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मनातली इच्छा बोलून हे बेलपत्र जे आहे ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं. पुन्हा आपल्याला दुसरं बेलपत्र घ्यायचं आहे, त्यावर एक तांदळाचा दाणा ठेवायचा आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम. त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे बेलपत्र जे आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं. अशा रीतीने आपल्याला 31 वेळा तांदळाचा दाणा आणि बेलपत्र अर्पण करायचे. 31 वेळा आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा. 31 वेळा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून बेलपत्र हे अर्पण करून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे, कारण अमावास्येच्या दिवशी महादेवांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जाते. आणि जर हा उपाय आपण महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न तर दूर होणारच आहेत, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.